या OTGच्या सीरीजमध्ये आज मी इथे बटर कुकीज बनवते. यामध्ये मैदा न वापरता गहू पिठापासून बनवतोय, तेही या अगारोच्या OTGमध्ये. हा 1300 वॅटचा आहे आणि 25 लिटर याची कपॅसिटी आहे. इथे मी बटर घेतले, हे रूम टेम्परेचरचं आहे. बटर आपल्याला 115 ग्रॅम घ्यायचं आहे. त्यामध्ये पिठी साखर 55 ग्रॅम घातली आहे मी. किंचितसं यामध्ये मीठ घालायचं आहे. आता हे सगळं आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे. असं फेटणीने हे सुरुवातीला हळूहळू मिक्स करायचं. बटर जसं मेल्ट होईल किंवा जसं फेटलं जाईल तसं अजून थोडं सैलसर होतं आणि त्यामध्ये हे सगळं व्यवस्थित असं मिक्स होतं. चांगलं फेटल्यानंतर याचा सुरुवातीला हलकासा पिवळसर असा रंग येतो, पण खूप चांगलं फेटल्यानंतर पांढरट असं हे दिसायला लागतं. इथे पाहताय तुम्ही आधीचा आणि आत्ताचा फरक. चांगलं फेटून घेतल्यानंतर यामध्ये 1.5 कप मी इथे गहू पीठ घालते. याच्याऐवजी तुम्ही मैदा पण वापरू शकता, पण मी इथे गहू पीठ घेतले. सगळं आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स करत असताना यामध्ये दुधाचा किंवा पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे. थोडं मिक्स झाल्यानंतर हे व्यवस्थित याचा गोळा तयार होतो. हे आता एका ठिकाणी करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला थोडं सेट व्हायला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे 6 ते 7 मिनिटांसाठी. हे सेट होतंय तोपर्यंत हा OTG कसा वापरायचा ते मी तुम्हाला सांगते. इथे साईडचे जे फंक्शन्स आहेत ते मी तुम्हाला सांगते. पहिल्यांदा आहे हे टेम्परेचर कंट्रोल. 100 ते 250 डिग्रीपर्यंत आपण हे वाढवू शकतो. खाली आहे फंक्शन कंट्रोल. 3 हीटिंग मोड आहेत प्लस रोटेसरी मोड आहे यामध्ये. हा आहे टायमर कंट्रोल आणि हा आपण 60 मिनिटापर्यंत याचा टाईम सेट करू शकतो. आपला टाईम संपल्यानंतर याचा आवाज देखील येतो. हा आहे ओव्हन रॅक. हा आपण ग्रिलिंग आणि टोस्टिंगसाठी वापरू शकतो. हा आहे बेकिंग ट्रे, जो आपण केकसाठी किंवा कुकीजसाठी किंवा रोस्टसाठी वापरू शकतो. हे गरम झाल्यानंतर हाताने न काढता त्यासाठी हा ट्रे हँडल दिलेला आहे, ज्याच्यामुळे आपण सुरक्षितपणे हा बेकिंग ट्रे किंवा ओव्हन रॅक बाहेर काढू शकतो. कबाब रोस्ट करण्यासाठी हा इथे रोटिसरी रॉड विथ फोर्क आहे आणि हा गरम असताना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी याला कुकीज बनवायच्या आधी मी हा OTG प्रीहीट करून घेते. 180 डिग्रीला दोन्ही रॉड ऑन ठेवायचे आणि 10 मिनिटे लावून घ्यायचं प्रीहीट होण्यासाठी. आता 6 ते 7 मिनिटे मी हे फ्रीजमध्ये ठेवलं होतं. हे आता मी बाहेर काढून घेते आणि बाहेर काढून याचा एका ठिकाणी एकत्रित असा हा गोळा करून घ्यायचा आणि हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे. लाटत असताना हे थोडंसं पसरल्यासारखं वाटतं, पण अजिबात काही टेन्शन नाही आहे. हे व्यवस्थित होतं. जे साईडला पसरलं आहे ते आपल्याला सुरीने अशा पद्धतीने परत एकत्रित आणायचं, म्हणजे हे व्यवस्थित तयार होतं, जास्त पसरत नाही. अशा पद्धतीने हे करत करत आपल्याला लाटून घ्यायचं आहे, म्हणजे त्याची जेवढी जाडी आपल्याला बिस्किटाची किंवा कुकीजची हवी आहे त्यानुसार. अशा पद्धतीने मी हे लाटून घेतलेलं आहे. सुरीने वाटलं असतं की साईडने पसरतंय तर थोडंसं सरकवून घ्यायचं. मला याची जेवढी जाडी हवी आहे त्यानुसार मी हे लाटून घेतलं आणि जे साईडला क्रॅक्स गेलेत ते मी व्यवस्थित करून घेते. एका बरणीचं माझ्याकडे इथे छोटंसं झाकण आहे, ते इथे मी कुकीज कटर म्हणून वापरते. तुमच्याकडे असेल डिझाईनचं वगैरे ते पण तुम्ही इथे वापरू शकता. अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे आणि साईडला जे एक्स्ट्राचं आहे शिल्लक ते मी काढून घेते. इथे मी एक तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने मी हे बनवून घेतले. याची जाडी तुम्ही पाहू शकताय. आता हे मी बटर पेपरवरती या ट्रेमध्ये हे कुकीज ठेवून घेतलेत. प्रीहीट झालेल्या OTGमध्ये हे आपल्याला लावून घ्यायचं आहे. कुकीज व्हायला खूप जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे 180 डिग्रीला दोन्ही रोड ऑन ठेवून हे मी 10 मिनिटे सुरुवातीला लावलं होतं. जर कमी वाटलं तर अजून 2-3 मिनिटे हे तुम्ही लावून घेऊ शकता. अगदी मस्त घरगुती पद्धतीने केलेले हे बटर कुकीज गहू पिठापासून बनवलेले तयार आहेत. पूर्ण गार करून घ्यायचे अशा पद्धतीने आणि नंतर खाण्यासाठी तयार आहेत. कसे वाटले तुम्हाला हे बटर कुकीज? मला कमेंट करून नक्की सांगा. एकसारखे असे मस्त असे भाजलेत. तुम्हाला देखील या OTGचे डिटेल्स पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. धन्यवाद.